आता स्कूलला जायची लगबग चालू झाली आहे. एक मस्तपैकी गार्गीला स्कूलवाल्यांनी मी खूप इंटरेस्टिंग गोष्ट बघितली. त्यांनी किट म्हणून दिलेलं मला एक. त्यामध्ये बघत होते की इंटरेस्टिंग काय काय त्यांनी दिलं आहे. मला गार्गीपेक्षा मलाच जास्त आतुरता होती की त्याच्यामध्ये काय काय त्यांनी दिलं आहे किटमध्ये. तर चला माझ्यासोबत तुम्हीही बघून घ्या. त्याच्यात दिली एक त्यांनी बॅग, त्यानंतर दिले 12 महिन्यांचे बुक्स आणि 4 डायरीज, एक होमवर्कची घरी करण्यासाठी आणि एक क्लासमध्ये करण्यासाठी. गार्गीची लगबग चालू झाली की मम्मा ड्रेस, मम्मा कपडे. ड्रेस त्यांना नंतर देतात ॲज पर देअर फिटिंग. आणि त्यामध्ये ना इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की तिला खूप आनंद झालेला की अरे ये स्कूलने मला बॅग दिली, स्कूलने मला बुक्स दिले. ती खूप एक्सायटेड होती. तिने आल्या आल्या सगळे बुक्स उलटे पालटे करून बघून झाले. भलेही न कळो पण सगळे बघून झाले तिचे बुक्स. आता स्कूलवरून आल्यानंतर म्हणलं की थोडंसं फ्रेशनअप व्हावं आणि चेंज करावं, कारण मॅडमनी नाश्ता केला नव्हता आणि ती मला खूप वेळची भूक लागली आहे, मला मम्मा खायला दे चालू होतं. तर आणलं होतं मी डोस्याचं पीठ. आणि खुश राहायला शिका मैत्रिणींनो. खुश राहिलात तर तुमच्या फेसवर सुद्धा ग्लो असतो आणि तुम्ही ऑलवेज हॅपी दिसता. त्यानंतर मस्तपैकी कडकुरीत आणि कडक असा डोसा बनवला आणि त्याच्यासोबत बनवली ओल्या नारळाची चटणी. मॅडमची खूप फेवरेट होती. ती अशी मजा घेऊन खात होती आणि मला सारखी म्हणत होती मम्मा खूप छान खूप छान खूप छान. तर मला इतका हसू येत होतं आणि मला मधीच बोलत होती मम्मा तू भरव, मला खूप छोटे छोटे घास येत आहेत, मोठे मोठे येत नाही. आणि मी म्हटलं टेस्ट करून बघावं की डोसा झाला आहे कसा. चटणी तिखट तर नाही झाली आहे पण एकदम फर्स्ट क्लास चटणी झाली होती. आजच्या व्हिडिओमध्ये एवढं.